काय आहे माझी पोल्ट्री यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यात पसरलेला असा कोणता आजार आहे जो खास करून कोंबडीच्या लहान पिलांनाच आपलं लक्ष बनवतो? हे एक असं गूढ आहे जे पोल्ट्री उद्योगाला वर्षानुवर्ष सतावत आले आहे. ठीक आहे, तर आपल्या तपासाचा पहिला टप्पा ह्या गूढ आजाराचा प्रसार कसा होतो हे समजून घेणं. म्हणजे सुरुवातीला नक्की कोणती लक्षणं दिसतायत, चला पाहूया. तर हे आहेत आपले पहिले सुगावे जे थेट घटनास्थळावरून मिळाले आहेत. बाधित कळपातले पक्षी अचानक सुस्त होतात, त्यांना पाण्यासारखे जुलाब सुरू होतात, त्यांची पिसे विस्कटलेली दिसू लागतात आणि डिहायड्रेशनची म्हणजे शरीरातलं पाणी कमी झाल्याची लक्षणं तर अगदी स्पष्ट दिसतात. तर सुरुवातीचे सगळे पुरावे गोळा झाले आहेत. आता वेळ आली आहे या सगळ्यामागे जो खरा गुन्हेगार आहे त्याची ओळख पटवण्याची. आणि या प्रकरणाचा मुख्य गुन्हेगार आहे संसर्गजन्य बर्साल रोग विषाणू किंवा सोप्या भाषेत IBDV. हा एक इतका सूक्ष्म विषाणू आहे जो जगभरातल्या लहान कोंबड्यांना आपलं शिकार बनवतो. आणि हो, तो पसरतोही तितक्याच वेगाने. आणि याच विषाणूची सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचा प्रसार होण्याचा वेग. तो इतक्या झपाट्याने पसरतो की कळपातल्या बहुतेक पक्ष्यांना अगदी कमी वेळात याची लागण होते. पण एक मिनिट, या विषाणूचे सगळे प्रकार सारखे नसतात. काही सामान्य स्ट्रेन्स आहेत ज्यामुळे मृत्यूदर तसा कमी असतो, पण त्याचे काही तीव्र म्हणजे व्हायरुलंट स्ट्रेन्स आहेत जे खूपच जास्त घातक ठरू शकतात. आणि यामुळेच हे प्रकरण आणखी गंभीर बनतं. हे बघा, तीव्र स्ट्रेन्समुळे होणारा मृत्यूदर तब्बल 60% जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये तर यापेक्षाही जास्त. म्हणजे विचार करा, कळपातले अर्ध्याहून अधिक पक्षी दगावू शकतात. हा आकडा आपल्याला या विषाणूच्या विनाशकारी शक्तीची जाणीव करून देतो.